सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आमचे ससे भाऊ इकडे चपाती खात आहेत आणि इकडे आत्या बसल्यात. ही इकडे चपाती खाती आणि ती दुसरी कुठं गेली तर तिने खूप मोठा कांड केलाय. काय कांड केलाय तर तिने 2 कोंबडीची पिल्लं काल खाल्लेली आहेत. असं तिनं खूप मोठं उद्योग केलाय. म्हणून आत्यानी काय केलंय, आत्यानी मामा म्हणून खूप छान अशी पॅक रूम केली कोंबड्यांची. त्याच्यामुळे काय बाहेर येता येत नाही पिल्लांना. आणि तिला आत्या आता जास्तच हाकलायला लागलेत, कारण इतकं वेड्या सगळं करतात का, खायला गप खावं ना. तर पिल्लं हे करायला लागली. छोटी छोटी पिल्लं आहेत. वातावरण असं झालेलं आहे. मी काय नवरदेवासोबत गेलेली नाही देवदर्शनाला, मला गाडीत खूप त्रास होतो. हे घेऊन गेलेले आहेत आणि ते गेलेत देवदर्शनाला. तर मला सकाळच्या व्हिडिओला कमेंट्स आल्यात की ताई लग्न झालं का, लग्नाचे व्हिडिओ नाही आल्या, काय झालं, कामामुळे वेळ नव्हता. सगळ्या व्हिडिओ मी आता चॅनलवर अपलोड करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. छान आपलं मग काय जेवणात काय काय आज गावाकडचा मस्त असा ठेसा बनवलेला आहे त्यांनी. भाकरी, मी चपात्या बनवल्या बघाशी. इकडे चपात्या आणि जवसाची चटणी घेतली आहे. एक 8 दिवस होतील परवा दिवशी. असं जेवणच नाहीये, रोज ते पुरी भाजी हे ते खाऊन कंटाळा आलेला आहे. दही आहे इकडे. ही आत्याने मस्त रात्री बनवली ती मेथीची भाजी लाल तिखटची, आणि सकाळी बनवलेली आहे मी हिरवी मिरचीची मस्त अशी तूर डाळ घालून ही भाजी बनवली आहे. तर सगळ्यांच्या अशा कमेंट आल्यात सकाळच्या मला व्हिडिओला की ताई लग्न झालं का, तू गावी आली आहे. तर मी लग्न झालं रविवारी लग्न झालंय. काल आम्ही सगळं सकाळचा जो काही कार्यक्रम असतो तो उरकला आणि दुपारनंतर गावी आलोय. आज ते गेले देवदर्शनासाठी. गुरुवारी पूजा आहे. तर लग्न झाले, मी लग्नाची व्हिडिओ छान वेळ मिळाल्या की चॅनलवर अपलोड करते. मी या सगळ्यांनी छान असं मस्त जेवण करायला. आत्या तुम्ही बोलवत नाही म्हणतायत सगळेजण जेवायला, बोलवा सगळ्यांना जेवायला. बघा आमच्या आत्यांनी छान अशी भाजी बनवली मेथीची, सगळ्यांनी जेवायला या. आणि आत्यांनी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवलेला व्हिडिओ मी जाताना हे केलेला आहे, घेतलेला आहे. तो पण मी काय करते चॅनलवर नक्की हे करते, अपलोड करते. तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा. मग या सगळ्यांनी छान असं मस्त रानातलं जेवण करायला. मेथीची भाजी हाय, शेंगदाणे जवसाची चटणी काढलेली हाय, कांदा, दही, ठेचा सगळं आहे. या सगळ्यांनी छान असं मग जेवण करायला.